नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर मेष राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कशी प्रकट होते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुमचं भाग्य दडलेलं आहे. दिवाळीच्या आधीचे दिवस नेहमीच काहीतरी संकेत देतात. जेव्हा वेळ चांगली येते तेव्हा नशीब आपल्याला आधीच हळूच सांगतं. मेष राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात सुद्धा काही खास संकेत उमटत आहे. हे संकेत लक्षात घेतले तर तुमच्या आयुष्यात खरंच बदलून जाईल. पहिला संकेत म्हणजे मनातील शांतता परत येणे. ज्या ठिकाणी गोंधळ, तणाव आणि भीती होती तिथं आता स्थैर्य जाणवेल. हा स्वामीचा पहिला आशीर्वाद आहे. मनावर ओझं कमी होईल. तुम्ही नव्याने जगायला सुरुवात कराल. दुसरा संकेत म्हणजे जुने अडथळे हटू लागलेत असं वाटणं. ज्या गोष्टी महिन्यापासून थांबलेल्या होत्या त्या अचानक पुढे सरकतील. हीच ती दैवी गती जिथं तुम्हाला फक्त प्रयत्न करायचं, बाकी काम नियतीचं. स्वामी समर्थ म्हणतात, जो स्थिर राहतो त्याचं फळ निश्चित असतं. तिसरा संकेत म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढणं. आधी जिथं वाद, थकवा आणि नकारात्मक होती ती आता नाहीशी होईल. लहान सहान गोष्टी आनंद मिळेल आणि वातावरण प्रेमळ होईल. ही दिवाळी तुम्हाला मन शांतीची दिवाळी ठरेल. तुमच्या झोपेत बदल जाणवेल, शांत झोप लागेल, मनातील काळजी कमी होईल आणि सकाळी नवा उत्साह येईल. हा संकेत आहे की तुमचं मन आणि आत्मा संतुलित होत आहे. हेच खरं स्वामी समर्थांचं संरक्षण आहे. तुम्हाला अचानक जुन्या व्यक्तीचे फोन येतील, आठवणीला उजाळा मिळेल, पण यावेळी त्या आठवणी दुखत नाहीत, त्या नवीन सुरुवातीचा इशारा आहे. काही नात्यांना क्षमा करावी लागेल, काहींना पुन्हा स्वीकारावं लागेल. हीच आत्म्याची वाढ आहे आणि हा दैवी परिवर्तनाचा मार्ग आहे. घरातल्या मंदिरात दिवा लावताना ज्वाळा स्थिर राहील, हा खूप शुभ संकेत आहे. घरात लक्ष्मीचा प्रवेश ठरलेला आहे. त्या क्षणी तुमचं मन शांत होतंय म्हणजे स्वामीची कृपा तुमच्यावर आहे. त्या दिव्याला दररोज नमस्कार करा, तोच तुमचा दैवी रक्षक आहे. पैशाबद्दल चिंता कमी होतील. तुमचं नशीब तुमच्याकडे हळूहळू फिरून येत आहे. ज्या ठिकाणी नुकसान होतं तिथे आता लाभ दिसू लागेल. ही दैवी गणित आहे जिथं कर्माचं फळ योग्य वेळी मिळतं. ज्याचं नशीब लांब वाटत होतं त्यांच्यासाठी आता जवळच आहे. कधी कधी स्वामी परीक्षा घेतात पण मग आशीर्वाद देतात. ही दिवाळी तुमच्यासाठी तीच परीक्षा संपणार वेळ आहे. विश्वास ठेवा, अंधारानंतर पहाट उजळेल असते. घरातील मुलं किंवा ज्येष्ठ व्यक्ती काही नवीन गोष्टी सांगतील. ती लहान वाटेल पण त्यात दैवी संदेश दडलेला असेल. कधी एखादं वाक्य आयुष्य बदलतं आणि ते स्वामीच्या कृपेत होतं. त्यासाठी तुमचं मन उघडं ठेवा. तुमच्या स्वप्नात दिवा, मंदिर किंवा पाणी दिसेल, हे अत्यंत शुभ संकेत आहे. स्वामी सांगत आहे की तुम्ही शुद्ध होत आहात आणि नवीन सुरुवात येत आहे. त्या दिवशी स्वतःला धन्यवाद द्या, कारण तुम्ही योग्य मार्गावर आहे. तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित व्यक्ती मदत करेल. ती भेट स्वामी समर्थांची घडविली असेल. त्या व्यक्तीमुळे तुमचं काम सोपं होईल किंवा मन हलकं होईल. हे नशिबाचं रूपांतर आहे. दिवाळीच्या आधी तुम्हाला एकच गोष्ट वारंवार दिसेल, संख्या, पक्षी किंवा एखादी ओळ. ही पुनरावृत्ती म्हणजे विश्व तुमच्यासाठी बोलतंय. तुमचं रक्षण देणं गरजेचं आहे, कारण तोच तुमचा दैवी संकेत आहे. स्वामी समर्थ हळूच स्मित करत म्हणतात, हे मीच सांगतोय. घरात फुलांचा सुगंध येईल. अगदी कुठूनही तो सुगंध म्हणजे देवाची उपस्थिती आहे. त्या क्षणी थांबा आणि मनात स्वामीचं नाम घ्या. तुमचं घर आशीर्वादाने भरलेलं आहे. तुमचं आरोग्य सुधारेल, थकवा कमी होईल, जीवनशक्ती पुन्हा जागी होईल. हा संकेत आहे की स्वामी तुमच्या शरीरात आपली कृपा प्रकट करत आहे. प्रत्येक सकाळी जय जय स्वामी समर्थ म्हणा आणि बदल पहा. अचानक जुन्या आठवणींमध्ये एक शिकवण मिळेल. जी चूक आधी झाली होती ती आता सुधारण्याची वेळ आली आहे. ही दैवी संधी आहे स्वतःला पुन्हा उभं करण्याची. स्वामीची कृपा तेव्हाच येते जेव्हा आत्मा प्रामाणिक होतो. घरात दिव्याचा प्रकाश अधिक उजळत वाटेल. ते फक्त तेल किंवा वात नाही, ती दैवी ऊर्जा आहे. त्या क्षणी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. त्या दिव्याखाली स्वामी समर्थ लिहिलेला कागद ठेवा. मेष राशीवाल्यांचा आत्मविश्वास परत येतोय. ज्यांनी हार मानली होती ते पुन्हा चालायला लागतील. ही दिवाळी तुमच्यासाठी पुनर्जन्मासारखी ठरेल. स्वामीचं वचन आहे, जो मला पुकारतो त्याला मी उत्तर देतो. तुमचं नशीब आता गुप्तपणे तयार होतंय. विश्व तुमच्या बाजूने आहे. फक्त
घाई करू नका, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर फुलते. हीच खरी दिवाळीची शिकवण आहे. एखाद्या लहान मूल तुम्हाला हसवेल, त्याच्या डोळ्यातून तुम्हाला त्याच्या डोळ्यातून एखादं दैवी प्रेम दिसेल. त्या क्षणी जाणून घ्या, स्वामी समर्थ त्या मुलाच्या रूपात आले आहेत. देव आपल्याशी अशा साध्या पद्धतीने बोलतो. दिवाळीच्या आधी एखादा नवा विचार मनात येईल. तो विचार महत्त्वाचा आहे. तो तुमचं भविष्य बदलू शकतो. त्यावर काम सुरू करा. विलंब करू नका. स्वामी समर्थांनी तोच विचार तुमच्याकडे पाठवला आहे. तुमच्या मनात पुन्हा श्रद्धा जन्म घेते. जी श्रद्धा हरवली होती ती आता फुलते. हा सर्वात मोठा संकेत आहे. देव तुमच्या बाजूला आहे. ही दिवाळी तुमच्या आत्म्याचीही उजळण आहे. तुमचं घर, मन आणि आयुष्य एकाच वेळी शुद्ध होतंय. भूतकाळाचा धूर दूर होत आहे. या क्षणात फक्त प्रेम, प्रकाश आणि शांती आहे. स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहे आणि ते स्मित करत आहे. मेष राशीवाल्यांनो, आता पुढचे संकेत आणखी खोल आहेत, कारण हे त्या दैवी स्पर्शाचे क्षण आहे जे फक्त भाग्यवान लोकांना मिळतात. स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतायत आणि त्याच कृपेचं तेज आता स्पष्ट होतंय. फक्त मन शांत ठेवा आणि प्रत्येक संकेत अनुभवा. तुमच्या घरात अचानक शांती आणि हसू परत येईल. जे संबंध तुटलेले होते ते पुन्हा जोडले जातील. एखादं माफ केल्यानंतर मन हलकं होईल आणि डोळ्यातून आनंदाश्रू येईल. हीच खरी दिवाळी, आत्म्याच्या क्षणातीलतेची. तुमच्या स्वप्नामध्ये प्रकाशमान मार्ग दिसेल. कधी नदी, कधी दीप, कधी फुलांचा रांग. ते सगळे दैवी संकेत आहे. विश्व सांगते तू योग्य वाटेवर आहे. त्या स्वप्नावर विश्वास ठेवा. ती स्वामींची भाषा आहे. तुमचं मन आधीपेक्षा शांत वाटेल, पण भावनिक अधिक होईल. कारण प्रकाशाच्या आधी थोडा अंधार असतो. हा काळ तुम्हाला आतून बदलतोय, मजबूत करतोय आणि तो बदल म्हणजे तुमच्या आत्म्याची दिवाळी आहे. अचानक एखादं जुनं गाणं ऐकू येईल जो तुम्हाला तुमच्या जुन्या काळात नेईल, पण यावेळेस ते दुःख नाही तर प्रेमाचं स्मरण असेल. विश्व सांगते तू आता तयार आहेस नव्या सुरुवातीसाठी. दिवाळीच्या दिवशी घरातील दिवा जास्त तेजस्वी वाटेल. त्याच्या प्रकाशात तुम्हाला एक शांत लहर जाणवतील. तो प्रकाश फक्त तेलाचा नाही, तो तुमच्या कर्माचा उजेड आहे. स्वामी समर्थ त्या प्रकाशातून तुमचं रक्षण करतंय. तुमचं मन अचानक भक्तीने भरून येईल. कधी तुम्ही कारण न सांगता देवाचं नाव घेऊ लागता. ही भक्ती म्हणजे तुमचं आकस्मिक जागरण आहे आणि त्या क्षणी देवी शक्ती तुमच्या प्रवेश करत आहे. ज्या कामात तुम्ही महिन्यापासून अडकले आहात ते अचानक सहजपणे पूर्ण होतील. ही योगायोग नाही, ही स्वामीची वेळ आहे. त्यांनी ठरवलं आहे की आता तुम्हाला विश्रांती द्यायची. तुमचं मन जेव्हा कृतज्ञ होतं तेव्हा चमत्कार घडतात. मेष राशीवाल्यांनो, तुम्ही आता त्याच टप्प्यावर आहात. धन्यवाद हा शब्द रोज म्हणा. तोच तुमचा सर्वात मोठा मंत्र आहे. त्याने विश्व तुमच्यासाठी घडत आहे. तुमचं घर दिवाळीला पहिल्यांदाच घरासारखं वाटेल, कारण यावेळेस लक्ष्मी फक्त पैशात नाही तर प्रेमात उतरते. तुमच्या घरात एक नवा प्रकाश जन्म घेतोय. स्वामी समर्थ त्या प्रकाशात तुमचं नाव लिहितंय. तुम्हाला जाणवेल जिथं आधी भीती होती तिथं आता श्रद्धा उभी राहिली. हा संकेत आहे की तुम्ही स्वामींच्या सावलीत आहात. भीती नेहमी अंधारात असते, पण तुम्ही आता उजेडात आहात. दिवाळीपूर्वी तुमचं हसू वाढेल आणि डोळ्यात चमक दिसेल. ही आतल्या शांतीची ओळख आहे. स्वामीचा आशीर्वाद असलेल्या व्यक्ती नेहमी चमकते. तेज कोणत्याही दिव्यापेक्षा उजळ असतो. तुमचं मन अचानक निसर्गाकडे आकर्षित होईल. पक्ष्यांचा आवाज, झाडांचा वास, वाऱ्याचा स्पर्श सगळं दैवी वाटेल. ही एक नवीन जोड आहे. आत्म्याची पृथ्वीशी ओळख. त्या क्षणी तुम्ही विश्वाशी एकरूप होता. तुमच्या बोलण्यात मृदुता येईल आणि जे शब्द टोचायचे ते आता आशीर्वादासारखे वाटतील. ही स्वामीची कृपा आहे. ते तुम्हाला दयाळूपणा शिकवत आहे आणि हा शब्द बदलत आहे. तुम्हाला काही दिवस मनात शांतीच एक वाक्य उमटलेले, जसं की सगळं ठीक होईल किंवा मी सुरक्षित आहे. हे शब्द तुम्ही नाही म्हणत, ते समर्थ सांगतायत. हे तुमचं मन त्यांच्या शब्दाची भरते. दिवाळीपूर्वी तुम्हाला एकच गोष्ट वारंवार दिसेल, पांढरा पक्षी, लाल फूल किंवा सूर्योदयाचं तेज. ही निसर्गाची चिन्ह देवी आहे. विश्व तुमचं स्वागत करते. नव्या जीवनासाठी तुमच्या मनातले प्रश्न कमी होतील आणि उत्तर आपोआप येतील. हा संकेत आहे की तुम्ही दैवी मार्गावर चाललाय.
आता तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही, उत्तर तुमच्या आतच आहे. स्वामीच्या कृपेने दिवाळीच्या दिवशी एखादी अनपेक्षित गोष्ट घडेल, पण ती तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल. कधी देव चमत्कार साधेपणा करतो, त्या क्षणी जय जय श्री स्वामी समर्थ असं म्हणा. तुमचं मन जेव्हा पुन्हा प्रेमात उजळेल तेव्हा स्वामी समर्थ म्हणा. आता तू तयार आहेस. ही दिवाळी तुमच्यासाठी नवीन दार उघडते. त्या दारातून प्रकाश आहे. तुमचं नशीब आता प्रवासाला निघते. जिथं थांबावंसं तिथं थांबेल, पण तुम्ही घाई करू नका. विश्व तुमच्यासाठी योग्य वेळ ठरते. ही दिवाळी म्हणजे तुमच्या धीराची बक्षीस आहे. तुमच्या हातातला प्रयत्न आता फळ देणार आहे. आता तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी हा त्याच उगवतीचा संकेत आहे. विश्व तुमचं परिश्रम स्वीकारेल. स्वामी समर्थांच्या नामात जादू आहे. ते नाव मनात आलं की भीती नाहीशी होते. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी त्यांच्या नावाने दिवा लावा. तो दिवा तुमचं संपूर्ण वर्ष उजळेल. जिथं तुम्ही रडलात तिथे स्वामी हसवतात. जिथे तुम्ही हरलात तिथे स्वामी जिंकवेल. हीच स्वामी समर्थांची कृपा आहे. त्या क्षणी नतमस्तक व्हा, कारण तुम्ही धन्य आहात. शेवटी ही दिवाळी तुमच्यासाठी केवळ क्षण नाही, ती एक नवा जन्म आहे. मन, आत्मा आणि श्रद्धेचा. मेष राशीवाल्यांनो, प्रकाश तुमचं आयुष्य व्यापलेला आहे. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलात आहे. माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.